नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. आता इथे बघा, हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि जिरे याची पेस्ट करून घेतली. एक साईडला लगेच आता आहे ना, इथे 1 वाटी गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये अर्धा वाटी बेसन पीठ, 1 वाटी किसलेला गाजर, 1 वाटी बीट मी बारीक किसून घ्यायचं आहे. हे सगळं बीट पण ह्या पद्धतीने एकदम बारीक किसला आहे. एक टोमॅटो बारीक चिरायचा आहे, एक कांदा बारीक चिरून आपल्याला टाकायचा आहे इथे. आणि हिरव्या मिरचीची आपण पेस्ट केली ती पेस्ट इथे टाकली. आणि बेसिक मसाले, धना पावडर, हिंग, हळदी पावडर, लाल मिरची पावडर, ओवा आणि अर्धा चमचा साखर आणि इथे खूप सारी कोथिंबीर आणि त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ. आणि आता याला आहे ना, आपल्याला जास्त पाणी लागत नाही, कारण की ना गाजर आणि बीट याच्यामध्ये रस असतो, म्हणून आपल्याला हे पीठ असंच मळायचं याच्यामध्ये. आणि नंतर असं थोडं कमी पडलं तर जर असं पाणी इथे वापरायचं, पण जास्त पाणी आधीच टाकायचं नाही, याच्यातच मळून घ्यायचं आहे सगळं. आणि आता इथे ना व्यवस्थित आपण जसं चपातीला पिठाचा गोळा मळतो ना, त्याच पद्धतीने मळायचं. हाताला थोडंसं तेल लावलं नंतर आणि व्यवस्थित पीठ आहे ना मस्त सॉफ्ट करून घेतलं. कारण की ना हे जे पराठे आहेत ना, खूप हेल्दी आणि सगळ्यांना आवडतील. टेस्ट तर एकच नंबर बरं का याची. बघा आता ह्या पद्धतीने इथे मी हे सगळं पीठ मळून घेतलं आणि लगेच मस्त इकडे आपण पराठे लाटायला घ्यायचे. घरातले लहान तर मोठे हा हेल्दी नाश्ता करायला सगळ्यांना आवडणार. आणि तुम्ही दुपारी जेवणातही खाऊ शकतात, रात्रीच्या जेवणातही खाऊ शकतात. हेल्दी आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. घरातले लहान तर मोठे सगळे खातात. आता बघा ह्या पद्धतीने लाटून घेतलं आणि वरतून आहे ना तीळ टाकायची आणि कोथिंबीर टाकायची आणि व्यवस्थित आता इथे हे सगळं लाटून घ्यायचं आहे. याला आहे ना असं जरा थोडं जाडसर, म्हणजे चपातीपेक्षा तर जरा जाडसरच लाटायचे, म्हणजे पराठे छान लागतात खायला. आणि आता लगेच तव्यावरती ना, तुम्हाला तूप आवडत असेल, तेल आवडत असेल किंवा बटर आवडत असेल, जे आवडत असेल ना ते थोडं थोडं साईडने सोडायचं आणि मस्त इथे ना खरपूस असे हे आपले हेल्दी पराठे ना मस्त भाजून घ्यायचे. याचा रंगसुद्धा जेवढा सुरेख रंग दिसतो ना, तेवढी त्याची टेस्ट ना खूप डबल टिबल टेस्ट आहे बरं का. खरं सांगते, खूप आवडीने खाणार तुम्ही. जर तुम्हाला माहीत नसेल ना, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि किती छान लागलेत ना ते मला सांगा. आणि ह्या पद्धतीने सगळे व्यवस्थित आपण भाजून घ्यायचे, मीडियम आचेवरच भाजायचे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा असे छान मस्त पराठे बनवा आणि खाऊन बघा किती छान लागले हे मला सांगायला विसरू नका. आणि छान दहीसोबत, सॉससोबत, कोणत्याही चटणीसोबत तुम्ही खाऊ शकतात बरं का. बघा किती सॉफ्ट झालेत ना, खूप सॉफ्ट होतात. आणि घरातल्या लहान मुलांसाठी सुद्धा चांगले आहेत, मोठ्यांसाठी सुद्धा खूप हेल्दी आहेत हे. त्यामुळे नक्की तुम्ही पण करून बघा आणि किती छान लागले ते मला सांगायला विसरू नका. आणि नाश्ता करायला या. बाय.